समाजामध्ये जे आजार पसरत असतात ते आजार आपण समाजामध्ये जनजागृती केली तर त्या माध्यमातून समाजातून दूर ठेवू शकतो. अशा प्रकारचे आजार समाजातून दूर ठेवण्यासाठी आपण वैद्यकीय जनजागृती मंचाच्या माध्यमातून काम करतो आहे. तसेच कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियानाअंतर्गत आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बालकांची अंगणवाडीमध्ये जाऊन तपासणी करणे, त्यांना औषधोपचार करणे आणि आहाराविषयक मार्गदर्शन करणे हा एक कार्यक्रम आपण राबवतो. आपला बालक जर सुदृढ राहिलं तर युवासुद्धा सक्षम बनतील या भावनेतनं मी बालरोगतज्ञ आणि ती शाखा मी घेतली आणि त्यात मी माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन माझं त्यात झालं. तर मला सांगा, डॉक्टर सचिन पावडे, समाजसेवक सचिन पावडे आणि आता पॉलिटिशियन सचिन पावडे या सगळ्याची स्पेक्ट्रम आहे, ट्रान्झिशन कसं होतं? तर आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी. डिजिटल युगातील आधुनिक व्यासपीठ म्हणजेच लक्षवेधक मध्ये मी आपल्या सगळ्यांचा होस्ट वेदांत भावंकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत, त्यांचं तर मी इंट्रो कायच देऊ. एक समाजसेवक, प्रोफेशनली एक डॉक्टर म्हणजे सचिन पावडे सर, आपला खूप खूप नमस्कार आणि आभार. थँक्यू. छोटासा इंट्रो आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही द्यावा. मी डॉक्टर सचिन पावडे, मी बालरोगतज्ञ आहे आणि वर्धा शहरामध्ये मागच्या 22 वर्षापासून बालरोगतज्ञ म्हणून मी प्रॅक्टिस करतो आहे. ज्या समाजाच्या भरोश्यावर आपण एवढं मोठं झालो त्या समाजाला आपलं काहीतरी देणं लागतं या भावनेतनं मागच्या 15 वर्षापासून आपण विविध सामाजिक उपक्रमांमध्ये काम करत असतो. त्यातच महत्त्वाचं सांगायचं झाल्यास ऑक्सिजन पार्कची निर्मिती जवळपास 25,000 झाडांच्या माध्यमातून आपण वर्धा शहरामध्ये सुरू केली. हा महाराष्ट्रातला पहिला ऑक्सिजन पार्क आहे. वैद्यकीय जनजागृती मंच नावाची एक संघटना उभी केली की जी समाजामध्ये जे आजार पसरत असतात ते आजार आपण समाजामध्ये जनजागृती केली तर त्या माध्यमातून समाजातून दूर ठेवू शकतो. अशा प्रकारचे आजार समाजातून दूर ठेवण्यासाठी आपण वैद्यकीय जनजागृती मंचाच्या माध्यमातून काम करतो आहे. तसेच कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियानाअंतर्गत आपण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बालकांची अंगणवाडीमध्ये जाऊन तपासणी करणे, त्यांना औषधोपचार करणे आणि आहाराविषयक मार्गदर्शन करणे हा एक कार्यक्रम आपण राबवतो. सोबतच भूजल पातळी वाढवण्यासाठी मास लेवलवर, कम्युनिटी लेवलवर भूसंवर्धनाची, जलसंवर्धनाची कामं आणि पर्सनल लेवलवर आपण जलसंवर्धनाच्या कामामध्ये पुढाकार घेऊन एक भूजल मॉइस्ट सॉईल नावाचं एक यंत्र आपण तयार केलं आहे आणि त्या माध्यमातून आपण संपूर्ण भारतात जमिनीतला भूजलाची पातळी पर्टिक्युलरली बोरवेलची कशी वाढवता येईल यासाठी काम करतो आहे. असे विविध उपक्रम आणि सोबतच पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाण्यासाठी आणि आता शेतकऱ्यांसाठी फार्मर कपच्या माध्यमातून शाश्वत शेती, गटशेतीच्या माध्यमातून कशी करता येईल यासाठी सुद्धा आपण मागच्या 5 वर्षापासून आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनसोबत काम करतो. खूप छान सर. मला आता पण आठवतं की लहान असताना आम्ही सगळे जेव्हा लहान होतो आणि एकच डॉक्टर आमच्या म्हणजे असायचा, आम्ही आमच्या बिमार होतो तेव्हा. तर मला सांगा, डॉक्टर सचिन पावडे, समाजसेवक सचिन पावडे आणि आता पॉलिटिशियन सचिन पावडे या सगळ्याची स्पेक्ट्रम आहे, ट्रान्झिशन कसं होतं? मी आर्वी या गावातनं नगर परिषदच्या शाळेमधनं माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं आणि मग माझं 11वी-12वी अमरावतीला शिवाजी सायन्स आणि मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. तर नक्कीच माझे काका डॉक्टर अरुण पावडे हे डॉक्टर आहे आणि त्यांच्या सहवासात नेहमी राहत असल्यामुळे आपण सुद्धा डॉक्टर बनलं पाहिजे ही इच्छा माझ्या मनामध्ये होती. त्यामुळे मी ते माझं प्रोफेशन परस्यू केलं आणि लहान मुलांमध्ये किंवा त्यांच्या आजारामध्ये आणि आपला बालक जर सुदृढ राहिलं तर युवासुद्धा सक्षम बनतील या भावनेतनं मी बालरोगतज्ञ आणि ती शाखा मी घेतली आणि त्यात मी माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन माझं त्यात झालं. नक्कीच वर्धा शहरामध्ये माझे काका इथे प्रॅक्टिस करत असल्यामुळे या ठिकाणी आलो आणि वर्धेने मला भरभरून दिलं. एक बालरोगतज्ञ असल्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाशी माझा संबंध आला. त्यात आमच्या महिला भगिनी असो, मुलांच्या आज्या असो किंवा पालक असो, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची मला संधी मिळाली. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या माध्यमातून जेव्हा आपण समाजातले आजार कसे दूर ठेवता येईल ते काम करताना समाजातल्या प्रश्नांची जाण झाली. 2017मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा दुष्काळ आपल्याकडे आला. त्यामुळे आपल्या माध्यमातून आपण काही करता येईल का म्हणून पाण्यासाठी काम करायला लागलो. आणि लहान मुलांचे आजार हे बरेचदा पर्यावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे होतात. पोल्युशन आहे, वाढलेलं टेम्परेचर आहे, त्यामुळे पर्यावरणासाठी काही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीमुळे समाजकारणामध्ये आलो. आणि मागच्या 15 वर्षापासून आपल्या सर्वांना माहीत आहे आपण समाजकारणामध्ये काम करतो आहे. मान्य श्री आमिर खान यांच्यासोबत जेव्हा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जुळलो तेव्हा
ही जल चळवळ शहराला ग्रामीण भागात सुरू असताना शहरी माणसाला ग्रामीण भागाशी जोडण्याचा प्रयत्न केला आणि मग तेव्हा मुख्यत्वे शेतकऱ्यांशी संबंध आला. मग जेव्हा शेतमालाला भाव मिळत नाही किंवा आपले शेतकरी जेव्हा अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे, मग शेतकऱ्यांसाठी आपण सामाजिक चळवळीतनं का करू शकतो म्हणून आपण फार्मर कपच्या माध्यमातून, शाश्वत शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी जुळलो. आणि मग हे करताना असं लक्षात आलं की असे बरेचसे प्रश्न आहेत की जे आपण सामाजिक चळवळीतून सोडवू शकत नाही. मग ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कुठेतरी राजकारणात गेलं पाहिजे, कारण राजकारण हे आपल्या जीवनाशी प्रत्येक क्षणी आपल्याशी जुळलेलं आहे. म्हणजे कोणी असं म्हणू शकत नाही की मी राजकारणी नाही. मनुष्य हा राजकारणीच आहे. प्रत्येक माणूस राजकारणी राहणारच. कारण सकाळी तुम्ही उठल्यानंतर तुम्ही सकाळी उठणाऱ्या ब्रश पेस्टपासनं तर रात्री झोपणाऱ्या अंथरुणाची किंमत हे राजकारणीच ठरवत असतात. त्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही की मी राजकारणाशी जुळलेलो नाही किंवा मी राजकारणी नाही. आणि म्हणून सक्रिय राजकारणामध्ये, राजकारणी तर आपण आहोतच, पण सक्रिय राजकारणामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. कारण बरेचसे असे प्रश्न मी मागच्या काही वर्षांपासून बघतो आहे समाजातले की ते समाजकारणातून सोडवू जाऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यासाठी राजकारणाची साथी आवश्यक आहे. असा हा माझा प्रवास आहे. डॉक्टर, समाजकारण आणि आता राजकारण. सर बरोबर, वैद्यकीय जनजागृती आपल्याकडे आहे, इतक्या संस्था आहेत, एवढं काम केलं तरी पण का बरं पॉलिटिक्स? काय बदल येईल या सगळ्यांमध्ये पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर? तेच मी सांगतोय की समाजातले प्रत्येकच प्रश्न समाजकारणातून तुम्ही सोडवू शकत नाही. वृक्षारोपणाचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न मी सोडवू शकलो किंवा आम्ही सोडवू शकलो. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या माध्यमातून आम्ही जवळपास 25,000 झाडं लावू शकलो. पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एक पहल घेतली आणि ती संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर ती लोक वापरतात आणि त्यांनी चांगला भूजल पातळी वाढवण्याचा आपण उपक्रम करतो आहे. कुपोषणमुक्त वर्धा जिल्हा अभियान आपण सुरू केलं. गावोगावात जाऊन आपण काम करतो. मग असं लक्षात आलं की सामाजिक चळवळीतून जेव्हा आपण काम करतो त्याला एक लिमिट असते. बरोबर. त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही काम करू शकत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी आडव्या येतात. तुम्हाला प्रशासनाची साथ पाहिजे असते, तुमच्या हातामध्ये अधिकार पाहिजे असतात. तुम्ही गावाच्या पाण्याच्या प्रश्नाकडे जेव्हा बघता की आज आपल्या वर्धा शहरामध्ये जो पाणी पुरवठा होतो तो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपले 2 फिल्ट्रेशन प्लांट आहे. एक ITI टेकडीवर आहे आणि एक आमच्या हनुमान टेकडीवरती आहे. त्या ठिकाणी पाणी नदीमधनं उचलून आपण गावाला फिल्टर करून गावाला देतो. त्या पाण्याबद्दल आपण जेव्हा बघतो की वर्धा एक असं शहर आहे की जे पाणी फिल्ट्रेशन प्लांटला आणण्यासाठी नदीमधनं उचलतो. त्यासाठी लिफ्टिंग स्टेशन आहे, एक येळाकेळीला आणि धामला, आणि इथनं पाणी उचलून आपण आपल्या टेकडीवर आणून त्याला फिल्टर करून देतो. त्यातला गाळ काढतो, त्यात तुरटी फिरवतो आणि त्यात ब्लिचिंग टाकून लोकांना देतो. मग हे पाणी कुठनं येतं म्हणून आम्ही बघायला गेलो तर हे पाणी येळाकेळी किंवा पवनारपर्यंत यायला मध्ये बरेच मोठमोठे गावं वजा खेडे आहेत आणि या गावाची संपूर्ण घाण ही त्या पाण्यामध्ये सोडलेली आहे. जेव्हा आपण वर्धा शहराला पाणी पुरवणाऱ्या पाण्याचा ॲनालिसिस केलं त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल आढळले. आणि हे केमिकल कुठनं आले तर हे जी सगळी गावं नदीकाठी वसलेली आहे ही गावातली संपूर्ण घाण, मग त्यामध्ये आंघोळीचं पाणी, कपडे धुण्याचं पाणी, जनावरांचं पाणी, जनावरांचे विष्ठा, शेण आणि मनुष्याची विष्ठासुद्धा त्या पाण्यातनं आपल्या फिल्ट्रेशन प्लांटला येते. हे कुठेच सहसा दिसत नाही. कारण प्रत्येक ठिकाणी जे मोठे शहर आहेत किंवा जिथे जिथे फिल्ट्रेशन प्लांट आहे त्या ठिकाणी पाणी हे पाईप वाटे धरणातनं डायरेक्ट फिल्ट्रेशन प्लांटला आणलेलं आहे. आपलं असं शहर आहे की जिथे आपण नदीतनं पाणी उपसा करतो. मग हे जेव्हा पाणी त्या नदीपात्रामध्ये गावातनं सोडलं जातं याची कुठेही योग्य विल्हेवाट लावलेली नाही. हे जसंच्या तसं नदीपात्रात सोडलेलं आहे, जरी कागदोपत्री दाखवत असले की आम्ही शुद्ध पाणी सोडत असलो तरी. मग हे जे प्रश्न आहे हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण आज आपण बघतो की पाऊस आला की वर्धेतलं पाणी गढूळ होतं, तुम्ही बघितलेलं आहे. पाऊस आला की आपल्याकडे डायरियाची साथ येते. आम्ही चांगले लोक RO किंवा ॲक्वागार्ड लावून पाणी पिऊ शकतो, पण समाजातला एक खूप मोठा घटक आहे की जो डायरेक्टली नळाचं पाणी पितो, की जे पाणी की ज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केमिकल आहे, खूप मोठी घाण आहे आणि त्यामुळे आपल्याकडे पावसाळा आले की विविध साथीचे आजार पाण्यातनं होणारे आपण बघतो. मग हा जो पाण्याचा प्रश्न आहे हा मी सामाजिक चळवळीतून सोडवू शकत नाही. त्यामुळे कुठेतरी मला अधिकार असावे लागतील, किंबहुना मी राजकारणात त्यासाठी जायला पाहिजे. जेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो, आज आपण बघतो की आम्ही गटशेतीच्या माध्यमातून जेव्हा गट जुळवतो आणि जवळपास आपण 950 गट या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण वर्धा जिल्हाभर निर्माण केलेले आहेत. मग ह्या शेतकऱ्यांना लागणारा खर्च, मग तो खतावरचा GST असो, बियाणांची किंमत असो, मजुरी असो, शेतकऱ्यांचे पीक विमे असो,
शेतकऱ्यांच्या विविध सबसिडी असो, शेतमालाचा भाव असो, या सगळ्या गोष्टी सामाजिक चळवळीतून सोडवू शकणार आहे का? नाही. त्यासाठी तुम्हाला कुठेतरी राजकीय जावं लागेल आणि या शेवटच्या घटकाचा आवाज ह्या विधानभवनामध्ये उचलावा लागेल. आपण गावखेड्यात जेव्हा आम्ही जातो, प्रत्येक गावामध्ये पांदण रस्त्याचा प्रश्न आहे. पांदण रस्ते ही शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. कारण त्यांना त्यांच्या शेतापर्यंत जायचं असेल, त्यांच्या जनावरांना शेतात न्यायचं असेल, त्यांनी आणलेलं जे काही खत असेल, बियाणं हे शेतापर्यंत पोचवायचं असेल, तर ते त्यांना पांदण रस्त्याशिवाय पर्याय नाही. आणि मागच्या 10 वर्षापासून कुठल्याही पांदण रस्त्यांवरती काम झालेलं नाही. हा प्रश्न मी सामाजिक चळवळीतून सोडवू शकत नाही. मला त्यासाठी राजकारणाची साथ घ्यावंच लागेल. आज आपण बघतोय की गावखेड्यामध्ये किंवा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आहेत ज्यांना रोजगारच नाही. आपण स्वतः बघताय. आणि मागच्या 10 वर्षापासून कुठलंही ठोस काम हे युवकांसाठी किंवा रोजगार निर्मितीसाठी केलं गेलेलं नाही. तोच प्रश्न महिलांचा आहे, महिला बचत गटांचा आहे, आमच्या अंगणवाडी आशा सेविकांचा आहे. कारण माझा त्यांच्याशी दैनंदिन जीवनामध्ये संबंध येतो. आणि हे सगळे प्रश्न जेव्हा आपण बघतो, रोजगार निर्मिती असो, महिलांच्या अधिकाराचे प्रश्न असो, बचत गटांच्या निर्मित केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्लॅटफॉर्म असो, युवकांसाठी रोजगार निर्मिती असो, गावातील पाण्याचा प्रश्न असो, शहरातले प्रश्न असतो, ग्रामीण, यासाठी ठोस काही केलं गेलं नाही जे एका विधानसभेत जाणाऱ्या लोकप्रतिनिधींकडनं अपेक्षित आहे. आणि हे सगळं काम सामाजिक चळवळीतून आपण सोडवू शकत नाही. म्हणून मी राजकारणामध्ये जाऊन ते प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यासाठी आपण राजकारणामध्ये जाण्याचा. बरोबर सर. जर राजकारणामध्ये आला आहात तर मला सांगा, असं कोण व्यक्ती आहे, गॉडफादर कोण आहे तुमचा, की त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटलं की असं काम करायला पाहिजे? नक्कीच हा गॉडफादर असायला पाहिजे असं लोक म्हणतात. पण माझ्या बाबतीत माझे गॉडफादर माझे सगळे लोक आहेत ज्यांनी मला हे प्रश्न दाखवले. कारण मी एक डॉक्टर म्हणून माझी प्रॅक्टिस करून माझी उपजीविका अत्यंत चांगल्या रीतीने मी जगतो आहे. आणि ते सगळं मला वर्धेने भरभरून दिलं आहे. परंतु ज्या समाजाने मला भरभरून दिलं, त्या समाजाने मला समाजातले प्रश्नसुद्धा दाखवले. आणि ते प्रश्न दाखवल्यामुळे त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी राजकारणामध्ये जातो आहे. मला वाटतं ते सगळे लोक माझ्यासाठी हे प्रश्न घेऊन माझ्या मागे उभे आहेत. तेच माझे गॉडफादर. सर, समाजकारण, राजकारण, गॉडफादर ह्या वेगळ्या गोष्टी, पण एक पक्ष असतो, तर तुम्ही काँग्रेसच का बरं निवडलं बाकी पक्षांपैकी? नक्कीच जेव्हा मी 15 वर्षापासून समाजकारणामध्ये काम करतो आहे, तर मला असं लक्षात आलं की बरेचसे प्रश्न, म्हणजे जेव्हा आपण काँग्रेसमध्ये बघतो, काँग्रेस हा शेतकऱ्यांच्या नाळेशी जुळलेला पक्ष आहे. काँग्रेसची विचारधारा ही पर्टिक्युलरली समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करणारी विचारधारा आहे. आणि मागच्या आपण 10 वर्षापासून जे बघतोय की जे सरकार सध्या आहे त्यांनी शेतकऱ्यांचा कुठलाच विचार मागे केलेला दिसत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा सोयाबीनच्या भावाबद्दल बोलता की सोयाबीनला लागणारा खर्च हाच पर एकरी 3600 पर क्विंटल 3600-3800 रुपये आहे आणि त्याला आज भाव बघितला तर तेवढाच भाव मिळतो आहे. हे प्रश्न सातत्याने जेव्हा तुम्ही सत्तेमध्ये आले तेव्हा तुम्ही ह्याच भावाबद्दल बोलत की आम्ही 6000 रुपये भाव देऊ, कापसाला 10 ते 12,000 रुपये भाव देऊ. आणि तुम्ही ते घेऊन सत्तेत आले. पण 10 वर्षापासून जवळपास आपण म्हणू शकतो 7.5 वर्षापासून तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, तर त्यापेक्षा अजून भाव कमी झालेले आहे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांसाठी बिलकुलच तुमच्या मनामध्ये काहीच भावना नाही किंवा तुम्हाला त्यांच्यासाठी करायचं नाही. जेव्हा तुम्ही विकास म्हणून बोलता, आज आपल्याकडे रोड झाले, समृद्धी झाले, समृद्धीसारखा मोठा महामार्ग झाला, गावामध्ये सिमेंटचे रोड दिसत आहेत. मग हे करतानाच ग्रामीण भागातल्या शाळा, ज्या तुमचा मूलभूत अधिकार आहे की तुम्हाला प्राथमिक शिक्षण हे मिळालंच पाहिजे, त्या बंद करण्याचा घाट आपण मागच्या 10 वर्षापासून बघतोय. शाळांची डागडुजी नाही, नवीन शिक्षक भरती पूर्णतः बंद आहे, शिक्षक सेवक नावाने काही पदं भरणं चालू आहे. ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये 150-200 विद्यार्थी आहेत, 5-5 क्लासेस आणि 2 शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. अशी दयनीय अवस्था मागच्या 10 वर्षापासून झाली. आणि मला वाटतं की काँग्रेस पक्ष ह्या सगळ्या गोष्टींना गांभीर्याने घेतो आहे. कारण आपण ज्या शाळा तयार झाल्या किंवा जे ग्रामीण प्रश्न समोर आले ते स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेस पक्षानेच आले. आणि मी जेव्हा माझ्यामध्ये बघतो, माझे आजोबा जे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते आणि ते काँग्रेसशी अत्यंत निगडीत होते. आणि काँग्रेसचं पहिलं इलेक्शन जे आपल्या लोकसभेचं झालं होतं ते सुद्धा माझ्या घरूनच लढलं गेलं होतं. त्यामुळे काँग्रेसशी माझी नाळ ही माझ्या जन्मापासून जुळलेली आहे. माझा काँग्रेसशी असलेला संबंध, माझे आजोबा, माझे काका, माझे वडील जे आता सध्या श्री संत लहानोजी महाराज संस्थांचं काम बघतात, आणि आताचा माझा शेतकऱ्यांचे संबंध, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या काँग्रेसच्या विचारधारणेशी जुळलेल्या आहेत. आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाकडे माझी उमेदवारी मागितली.
सर, जनतेचे फार प्रश्न आहेत, महिलांशी संबंधित असो, विद्यार्थ्यांशी संबंधित असो. तुम्हाला यातील सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न काय वाटतो आणि निवडून आल्यानंतर यापैकी कोणत्या प्रश्नाकडे तुम्ही सगळ्यात पहिले जे आहे नजर घालाल? सगळ्यात प्रथम माझा जो राहील की मी 2 गोष्टींशी काम करतो. त्या प्रामुख्याने 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक तर ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदच्या शाळा. ह्या शाळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण आम्ही जेव्हा शाळांमध्ये जातो, इतकी दयनीय परिस्थिती आहे आणि तिथे शिकणारा जो वर्ग आहे, लहान मुलं, ते अत्यंत गरीब आहेत. ते तुमच्या ज्या प्रायव्हेट शाळा आज सगळीकडे आपण बघतोय की प्रायव्हेट शाळांचं पेव सगळीकडे फोफावलेलं आहे. त्यांची फीसुद्धा हे लोक अफोर्ड करू शकत नाही आणि त्या शाळांमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी पोट तोडून पैसा आणला तर त्या शाळांमध्ये पाठवण्यासाठी ज्या प्रायव्हेट बसेस आहेत त्याची फीसुद्धा हे लोक अफोर्ड करू शकत नाही. पर्यायाने जर ते मुलांच्या ह्या जर शाळा बंद पडल्या तर हे मुलं शाळेतनं बाहेर पडतील आणि त्यांना शिक्षणच मिळणार नाही, जो की त्यांचा मूलभूत अधिकार आहे. मला वाटतं त्यासाठी सर्वात प्रथम काम करायला पाहिजे. आणि जो मी सांगितला की ग्रामीण भागांमधील पांधन रस्त्याचा प्रश्न जो प्रामुख्याने सोडवला गेला पाहिजे, तो सोडवणं अत्यंत सोपं आहे असं मी म्हणेल. सोपं म्हणणं थोडंसं कठीण आहे कारण माझ्यासाठी ही पहिली वेळ आहे, पण मला असं वाटतं की ते प्रामुख्याने ते प्रश्न सोडवले गेले पाहिजे की ग्रामीण भागातली शाळा, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे पांधन रस्ते आणि मग त्यानंतर रोजगार निर्मिती, महिलांचे प्रश्न, गावातल्या पाण्याचा प्रश्न, हे सगळेच महत्त्वाचे प्रश्न आहेत जे प्रामुख्याने सोडवले गेले पाहिजे. पण शिक्षण आणि शेतकरी हे प्रामुख्याने माझ्या दृष्टिपथामध्ये राहतील. सर, तुम्ही सुरुवात केली की आता पॉलिटिक्सची, तर सुरुवातीला काय असे चॅलेंजेस आहे जे फेस करावे लागतात आणि खूप त्रास गेला अशी कोणती गोष्टी? नक्कीच पूर्णच्या पूर्ण जे ट्रॅक आहे हा चेंज झालेला आहे. डॉक्टर ते समाजकारण ठीक होतं, लोक तुम्हाला समाजकारणी म्हणून एक्सेप्ट करून घेतात, नक्कीच त्यावरही बरेचदा टीका होते. पण राजकारण म्हटलं की नक्कीच काही टीका होणार, लोकांचे प्रश्न राहणार की डॉक्टरांना काय गरज आहे राजकारण करायची, किंवा तुम्ही राजकारण करण्यासाठी तितके वर्ष समाजकारण करत होतात, अशा प्रकारचे काही प्रश्न येतात. पण ठीक आहे, आपले उद्देश जर चांगले असतील तर त्या सगळ्या प्रश्नांना टीकेला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण आपले उद्दिष्ट चांगले आहेत. सर, आता तशी तुमची सुरुवात झालेली आहे, त्यानंतर भरपूर प्रश्न राहतात. मला सांगा, सुरुवातीला जेव्हा तुम्ही सोशल वर्क सुरू केलं त्यापैकी कोणते असे प्रश्न तुम्हाला वाटते की जी आत्ता सरकार आहे त्यांनी लक्ष दिलं नाही? नक्कीच मी तेच म्हटलं की ज्या ज्या मुवमेंट वर्धेतनं सुरू झाल्या, वर्धा ही गांधीजींची भूमी आहे, स्वातंत्र्याची चळवळ इथनं सुरू झाली आणि ती भारतभर पसरली. तोच वारसा किंवा तोच त्यातनं चेतना घेऊन आपण वृक्षारोपणाची चळवळ सुरू केली आणि ती आज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली. ऑक्सिजन पार्क आपल्याला सगळीकडे दिसतात. आपण पाण्याची चळवळ इथनं सुरू केली, ती आज संपूर्ण महाराष्ट्रभर गेली. आपण शेतकऱ्यांच्या फार्मर कपची म्हणा, वॉटर कपची म्हणा, या सगळ्या संकल्पना इथनं सुरू झाल्या. आणि मग कुपोषण मुक्तीची चळवळ जी आपण सुरू केली ती सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून आता कदाचित समोर राबवली जायला पाहिजे. परंतु जेवढे इफेक्टिव्हली त्या राबवली गेल्या पाहिजे किंवा ज्या प्रशासनामध्ये त्या आल्या पाहिजे, त्यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न हे सरकार मागच्या 10 वर्षापासून पूर्णतः फेल्युअर ठरलेलं आहे. इग्नोर करताय. का करताय त्यांना माहीत. शहरी भागांकडे खूप लक्ष देतानाच ग्रामीण भाग पूर्णतः दुर्लक्षित आहे. कदाचित ते वोट बँक पॉलिटिक्ससुद्धा असू शकतं. आज आपल्या गावामध्ये रोड, लाईटच्या खाली लाईट, सिमेंट रोडवर रोड पडले, आपल्या भुयारी गटार योजनेच्या माध्यमातून रस्ते फोडले गेले, वारंवार त्याचं डागडुजी होत आहे, वारंवार सिमेंट टाकलं आहे आणि आता सिमेंटच्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण टाकतं आहे, आपण बघतो आहात. परंतु ग्रामीण भागातला जे आहे की गावामध्ये जायला रस्ते नाहीत, गावातल्या नाल्या व्यवस्थित नाही, नाल्या बनल्या त्याचे उतार व्यवस्थित काढलेले नाही, गावामध्ये बऱ्याच ठिकाणी लाईटसुद्धा नाही आणि अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पूर्णतः असमतोल आहे. म्हणजे तुम्ही एकाकडे विकास भरभरून दाखवत असताना शाश्वत विकासाकडे, ग्रामीण भागाकडे आणि लोकांना जे हवं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. सर, तुमच्या 2 पर्सनॅलिटीज आपण म्हणू शकतो, डॉक्टर सचिन पावडे आणि आता पॉलिटिशियन सचिन पावडे. एकदा जर सचिन पावडे पॉलिटिशियन झाले त्यानंतर का डॉक्टर सचिन पावडे हरवल्या जाऊ शकतात का? मला वाटतं हे नक्कीच असं कधीच होणार नाही. कारण डॉक्टर हा माझा पेशा आहे आणि माझं दैनंदिन जीवन, माझं कुटुंब माझ्या डॉक्टर पेशावरच चालतं. आणि मी जर कदाचित तो बंद केला, नक्कीच त्यात थोडासा फरक पडेल, कारण थोड्याशा जबाबदाऱ्या वाढतील, कामं वाढतील. आणि मी समाजकारणात काम करताना तसंही 3 ते 4 तास 5 तास हे बाहेर जातोच. कुठल्याही पाण्याच्या, वृक्षारोपणाच्या, आमच्या कुपोषण मुक्तीच्या चळवळीसाठी मी रोज बाहेर असतो. पण त्याचा माझ्या ओपीडीवर मी फरक पडू देत नाही.
एक तर मी स्वतः ओपीडीत असतो, त्याप्रमाणे टायमिंग ॲडजस्ट करतो, किंवा माझ्याकडे पर्यायी डॉक्टर्स असतात, ते सुद्धा पेशंट बघून घेतात. रुग्णाची कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतोच. आता जेव्हा मी राजकारणामध्ये जातो आहे, थोडासा वेळेचा मला कन्स्ट्रेंट राहील, पण माझी ओपीडी मात्र बंद पडणार नाही. जिथे ते शक्य आहे मी माझ्या ओपीडीला, आताही मी प्रचाराच्या भागामध्ये उमेदवार सगळ्यात बिझी असतो, पण अजूनही माझी ओपीडी, मी सकाळची ओपीडी पूर्वत ठेवली आहे. त्यामुळे नक्कीच या गोष्टीचा माझ्या प्रॅक्टिसवर, माझ्या रुग्णांना याचा कुठलाही त्रास कमीत कमी होईल याची काळजी मी नक्की घेईन. पण माझी डॉक्टर म्हणून जे मी आहे बेसिकली, तो मी डॉक्टर राहील. सर, विधानसभा निवडणूक आता मला वाटते 20 तारखेपासून, आज 16 तारखेपासून आचारसंहिता लागलेली आहे, आणि आता 20 तारखेच्या आसपास जी आहे निवडणूक होईल, तर त्यासाठी तुमची काय स्ट्रॅटेजी आहे? जेच मी वारंवार सांगतो आहे की मला आता लोकांपर्यंत मी बऱ्या प्रमाणात पोचलेलो आहे, समाजकारणाच्या माध्यमातून पोचतो आहे, आणि आता या सगळ्या मुवमेंटच्या माध्यमातून आपण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये लोकांशी संपर्क साधतो आहे. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. नक्कीच येत्या 8 दिवसामध्ये अजून इंटेन्सिव्हली आम्हाला जावं लागेल. त्यासाठी नवनवीन लोक जुळत आहेत, आणि काँग्रेस पक्षाची जर उमेदवारी जॉईन झाली तर ते सुद्धा लोक आपल्याला जुळतील, आणि नक्कीच एक चांगला परिणाम आपण वर्धा सेलू विधानसभेसाठी लोकांसमोर देऊ. सर, तुमचा खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. आणि एक लास्ट तुम्ही काय अपील करा लक्षवेधकच्या प्रेक्षकांना, वर्धेच्या लोकांना, की या निवडणुकीमध्ये किंवा जिंकल्यानंतर काय कार्य आपल्याला बघायला मिळेल? नक्कीच मी जे प्रश्न आपल्याला सांगितले की ग्रामीण भागातल्या शाळा, रोजगार निर्मिती, महिलांचे प्रश्न, गावाच्या पाण्याचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, आणि सोबतच आपल्याला मिळणाऱ्या वैद्यकीय सेवा ज्या आपल्या सरकारी दवाखान्यात मिळतात त्या कुठल्याच गव्हर्नमेंट जे टर्शरी हॉस्पिटल त्या मिळत नाही. आपलं हॉस्पिटल हे रेफरल सेंटर झालं आहे, फक्त आपण सेवाग्राम सॉंगीला पेशंट पाठवतो. हे सगळे प्रश्न घेऊन आपण लढतो आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न आहे, आणि हे एका विधानसभेच्या लोकप्रतिनिधींकडनं आपले अपेक्षित प्रश्न आहे, ते सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि माझी उमेदवारी ही माझी एकट्याची उमेदवारी नसून आपल्या सर्वांची उमेदवारी आहे, कारण प्रत्येकाला एकाच वोटचा अधिकार आहे. ग्रामीण असो, उभा राहिलेला उमेदवार असो, किंवा शहरी असो, आणि आपल्या सर्वांची उमेदवारी म्हणून आपण सर्व आमदार बनणार आहोत. म्हणून आपण सर्व माझ्या पाठीशी उभे राहून एक असं मॉडेल आपण वर्धा शहरातनं उभं करू की आपले जे मॉडेल इथनं सुरू झाले ते सर्व महाराष्ट्राने, भारताने एक्सेप्ट केले, त्यांना करावे लागले. तसं एक विधानसभेच्या उमेदवारीचं मॉडेल आपण वर्धा शहरामधनं उभं करू. लोक त्याचं अनुकरण करतील, आणि एक चांगलं, सक्रिय आणि सकारात्मक राजकारण वर्धा शहरातून निर्माण होणार आहे, आणि त्यासाठी आपण सगळे माझ्यासोबत उभे राहणार आहे, एवढी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. तर सर, आपले खूप खूप धन्यवाद. आणि लक्षवेधकचा जो पूर्ण आपला जी टीम आहे म्हणा, किंवा जे दर्शक आहे, त्यांना म्हणू इच्छितो की आज सचिन पावडे सर एक डॉक्टर, एक समाजसेवक म्हणा, किंवा आता काही दिवसांनी पॉलिटिशियन म्हणा, आपल्यासोबत जोडले गेले होते. त्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जे आहे ते चांगलं दिलेलं आहे. आणि मी अपील करतो लक्षवेधकच्या प्रेक्षकांना की जर तुम्हाला आणखी अशी इंटरव्ह्यूज बघायचे आहे, आणखी अशा लोकांबद्दल जाणून घ्यायचं आहे, तर प्लीज सबस्क्राईब करा. फेसबुकवर तुम्ही फॉलो करू शकता, इंस्टाग्रामवर तुम्ही फॉलो करू शकता. आणखी पॉडकास्ट येत राहील, त्यासाठी धन्यवाद. थँक्यू.